आजचा दिवस खूप मस्त होता, कारण यावर्षी पहिल्यांदाच आम्ही अमेरिकेमध्ये रिपब्लिक डे, उत्तरायण आणि लोहरी या सेलिब्रेशनला गेलो होतो. सगळ्यात आधी फ्लॅग होस्टिंग झालं. त्याची सुरुवात झाली अमेरिकन राष्ट्रगीताने आणि त्यानंतर आपलं जनगण मन. मी थोडी इमोशनलच झाले होते, कारण इतक्या वर्षांनी राष्ट्रगीत म्हणण्याचा योग आलेला. खूप छान अनुभव होता हा. त्यानंतर सुरुवात झाली उत्तरायणला. उत्तरायण म्हणजे बेसिकली काईट फ्लाइंग. मग काय, आम्ही सज्ज झालो पतंग उडवायला. ज्यांनी इव्हेंट ऑर्गनाईज केलेला त्यांनीच पतंग आणि मज्जा प्रोव्हाइड केलेल्या, त्यामुळे आणखीनच मज्जा आली. सुरुवातीला काही पतंग उडत नव्हता, नंतर थोडा जम बसला. इवा तर इतकी एक्साइट होती, आई काईट फ्लाइंग करत नुसता दंगा सुरू होता. एकदाची तिला पतंग हातात धरून ट्राय करायला दिलं, तेव्हा कुठं ती शांत झाली. थोडा वेळ पतंग उडवला आणि इवा गेली मस्त खेळायला. समोरच प्लेग्राऊंड होते, त्यामुळे पतंगापेक्षा लहान मुलांचा सगळा कल तिकडेच होता आणि इवा पण तिथे रमली. त्यानंतर वेळ होती दुपारच्या जेवणाची. त्यांनी लंच आणि स्नॅक्स प्रोव्हाइड केला होता, विच वॉज व्हेरी गुड. सगळे खूप खुश होते, कारण खूप वेल ऑर्गनाइज्ड इव्हेंट होता हा आणि आम्ही खूप एन्जॉय पण केलं. यानंतर त्यांनी लहान मुलांसाठी ड्रॉइंग अँड क्वेश्चन आन्सर कॉम्पिटिशन ठेवलं होतं. भारताबद्दलचे प्रश्न विचारलेले आणि त्याची उत्तरं ऐकताना इतकी मज्जा आली सांगू. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट झाला लोहरीपासून. नाच गाणी गप्पा आणि धमाल करता करता दिवस कसा संपला कळलंच नाही. अशा उत्सवांनी मनात नेहमीच नवी उमेद आणि आनंद भरतो. आशा करते की तुमचा प्रजासत्ताक दिन पण खूप चांगला गेला असेल.